नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो चौराई देवी मंदिराच्या ट्रॅकिंगसाठी। हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर वसलेले असून इथे पोहोचण्यासाठी सुमारे 45 मिनिटांचा ट्रॅक करावा लागतो। या ट्रॅकमध्ये घनदाट जंगल, उंच सखल दगड आणि सुंदर निसर्ग दृश्य पाहायला मिळणार आहे। चला तर मग या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया। आता आपण ट्रॅकिंग सुरू केली आहे। सुरुवातीला रस्ता सपाट आहे आणि दोन्ही बाजूंनी मोठी झाडे सावली देतात। उन्हाळ्यात काही झाडे सुकलेली दिसतात, पण थोडी पुढे गेल्यावर जंगलाचा दाटपणा वाढतो। हा ट्रॅक थोडा खडतर आहे आणि काही ठिकाणी मोठमोठे दगड चढावे लागतात। डोंगराच्या कड्याजवळून जाताना खोल दरी आणि समोरचा सुंदर नजारा दिसतो। आमच्या ट्रॅकला आज एक अनपेक्षित सोबती मिळाला आहे। तो आम्हाला पाहून उत्सुकतेने जवळ आला आणि आता आमच्या सोबत चालत आहे। असं वाटतं जसं तो देखील ट्रॅकचा आनंद घेतोय आणि आमच्या मोहिमेत सहभागी झाला आहे। आता आपण ट्रॅकच्या अर्ध्या मार्गावर आलो आहोत। तिथून मागे पाहिल्यावर संपूर्ण दरी आणि आजूबाजूचा डोंगर रांगा दिसतात। थोडं थांबून थंड वारा आणि पक्ष्यांचा आवाज ऐकणे एक वेगळाच अनुभव आहे। आता समोर एक थोडा अवघड टप्पा आहे, जिथे पायऱ्या नसून नैसर्गिक दगडांवरून चढाव आहे। थोडं पुढे गेल्यावर मंदिराचं पहिलं दर्शन होतं आणि तो क्षण खूपच खास असतो। भक्तांसाठी येथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे, त्यामुळे ट्रेक नंतर थंडगार पाणी प्यायला मिळतं। बसण्यासाठी मजबूत बांध घालून बैठक व्यवस्था आहे, जिथे थकलेले भक्त थोडा वेळ आराम करू शकतात। मित्रांनो, शेवटी आपण चौराई देवी मंदिराच्या माथ्यावर पोहोचलो आहोत। इथून संपूर्ण परिसराचं विहंगम दृश्य दिसतं आणि मंदिराचं पवित्र जाणवतं। मुख्य मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला वाटेत एक लहानसं मंदिर दिसतं। हे मंदिर प्राचीन काळी साधूंनी स्थापन केलं होतं आणि भाविक येथे पहिलं दर्शन घेतात। ही आहे चौराई देवीची अप्रतिम कोरीव मूर्ती। ही एका दगडावर कोरलेली असून तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आहे। ही देवी नवसाला पावणारी असल्याचं स्थानिक भक्त सांगतात। इथं एक प्राचीन घंटा आणि सुंदर दीपमाळ आहे, जिथे भक्तगण आपली श्रद्धा व्यक्त करतात। चौराई देवी मंदिर हे निसर्ग, ट्रॅकिंग आणि श्रद्धेचं सुंदर मिश्रण आहे। जर तुम्ही ॲडव्हेंचर आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे नक्की या। हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा आणि अशा सुंदर ठिकाणांसाठी चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी।